श्री स्वामी समर्थ. चला आज आपण आळूच्या पानाचा आणि पालकेचा गरगटा बनवणार आहे. का तर आळूच्या पानाचा निस्ता गरगटा मुलं खात नाहीत ना, त्याच्यामुळं आपण त्यात पालकाची भाजी टाकून घेतलेली आहे थोडी. आणि पालक आणि आळू आपल्या गार्डनमधला आहे. तर आपण हो का इथं पालकाची भाजी घेतलेली आहे, इथं टमाटो घेतलेला आहे, इथं 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत, इथं आळूची देठं घेतलेली आहेत. हे गावरान देठं आहेत. हे कशामुळं टाकणार आहे की ज्यांना बी कुणाला किडनी स्टोन असेल ना, तर ती आळूची देठं खाण्यानं कमी होतात. आणि जरी आपल्या पोटात काही केस गेलेला असेल काय असेल तर असा गरगटा करून खाल्ला ना, मग ती इगरायला मदत करते. म्हणून आपण इथं आळूची देठं घेतलेलं आहेत, इथं आळूची पानं घेतलेली आहे, इथं कोथिंबीर घेतलेली आहे. शिजताना कोथिंबीर टाकली ना त्याला चव येते. आणि आपण इथं मुगाची डाळ घेतलेली आहे बघा. आता इथं तर आता आपण इथं कुकर ठेवलेला आहे. कुकरला 2 शिट्ट्या काढून घेणार आहे. तर ही सगळं साहित्य आपण कुकरमध्ये टाकणार आहे. तर आपण कुकरमध्ये थोडी शिजण्यासाठी मऊ शिजते म्हणून थोडं तेल टाकणार आहे आणि थोडी चवीनुसार जरा मीठ टाकून घेणार आहे. का तर शिजताना मीठ आणि तेल टाकलं की मऊ शिजते. तर आता आपण ही सगळं साहित्य ह्या कुकरमध्ये टाकून घेणार आहे आणि झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेणार आहेत. चला आता आपला पालक शिजलेला आहे. तर आपण ह्या पळीनच असा बारीक करून घेतलेला होता. तर पालक आपण आळूच्या गरगट्यामध्ये का टाकला की डोळ्यासाठी पण चांगला असतंय आणि रक्त वाढायला पण ती मदत करते. म्हणून आपण पालक आणि आळूचे दोन्ही मिक्स गरगटा करतो. हो का. इथं आपण कढई ठेवलेली आहे, आता फोडणी द्यायची. तर आपण इथं 2 चमचे तेल घालून घेऊया बघा. इथं आपण तेल घालून घेतलेलं आहे 2 चमचे. आणि ही गरगटा खाण्याचे खूप फायदे आहेत. त्याच्यामुळं नेहमी मी गरगटा पालक आणि आळूच्या पानाचा करते. का तर त्यात देठ टाकले ना मग ती आपल्याला फायदा होतो ना. ते अशी मुलं खात नाहीत देठाची भाजी केली तर, म्हणून मग ते गरगट्यातच देठ टाकायचे. म्हणजे मग त्यांना कळत नाही कशाची भाजी आहे ती. चला आता आपलं तेल तापलेलं आहे, ह्याच्यामध्ये लसूण घालून घेऊया. असा आपला लसूण तळलेला आहे. तर आपण ह्याच्यामध्ये जिरे घालून घेऊया. हो का. असे जिरे घालून घेतल्यात हो का, कसे कडायला लागल्यात. आता आपण ह्याच्यामध्ये थोडी हळद घालून घेऊया. हो का. आपण हळद घालून घेतलेले आहे. आता आपण ह्याच्यामध्ये पालकचा आणि आळूचा गरगटा जे बनवला होता ते यात घालून घेऊया आणि असाही हलवून घेऊया. आता आपण चव्यानुसार थोडं मीठ टाकून घेऊया. का तर आपण शिजताना हे थोडं मीठ टाकलेलं होतं, म्हणून आता आपण थोडंच मीठ टाकणार आहे. आणि आता आपण 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे बघा. इथं आपण 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे. आणि असं एकजीव करून घ्या. आणि ह्याला आपण शिजवलेली भाजी असल्यामुळं आपण आता हिला लय वेळ गॅसवर ठेवू शकत नाही. आपण हिला उकळी असतोच गॅसवर ठेवणार आहे. तर आपण 2 मिनिटं हिला झाकून ठेवूया बघा. इथं आपल्या भाजीला उकळी आलेली आहे. तर आता ही भाजी 2च मिनिटं ठेवणार आणि खाली उतरून घेणार आहे. तर माझ्या माता बहिणींनो, नक्की तुम्ही असा गरगटा करून 15 दिवसातून जरी एकदा आपण घरी बनवून खात जावा. का तर ह्या गरगट्याचा खूप फायदा आहे. आणि तशी मुलं खात नाहीत म्हणून आपण असा बनवायचा. म्हणून मुलांना काही कळत नाही. आता आळूची पानं टाकलेत का पालक टाकला हे त्यांना काही कळत नाही. आणि ही पौष्टिक भाजी आहे म्हणून नक्की मुलांना खाऊ घालत जावा. आठवड्यातनं 15 दिवसातनं एकदा नक्की करून बघा. आणि तुम्हाला आवडले असेल तर मला कमेंट करा, फॉलो करा आणि सबस्क्रायबर पण करा.